नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण कुरमुऱ्यांपासून मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत. तर लगेचच बनवायला सुरुवात करूया. इथे आता ही मी वाटी घेतली आहे, तर या वाटीनेच मी सगळं साहित्य मोजून घेणार आहे. तुम्ही अशी घरातली कुठलीही एक वाटी सेट करा आणि तिने सगळं साहित्य मोजून घ्या. तर या वाटीने मी इथे 3 वाट्या कुरमुरे घेणार आहे. तर घरी बहुतेक वेळ आपले असे कुरमुरे असतात आणि नरम झालेले सुद्धा असतात, तर तेही तुम्ही ते वापरू शकता. तर यामध्ये आता पाणी घालायचं आहे आणि हे आपल्याला भिजत ठेवायचे आहेत. तर असं थोडेसे यांना आतमध्ये प्रेस करायचं आणि 10 मिनटं कुरमुरे भिजत ठेवायचे आहेत. तसंच इथे त्याच वाटीने मी इथे 1 वाटी रवा घेतला आहे. जाड, बारीक कोणताही रवा तुम्ही घेऊ शकता. यामध्ये सुद्धा पाणी घालायचं. रवा भिजेल इतकं पाणी घालायचं आहे. आणि हा रवासुद्धा आपल्याला भिजत ठेवायचा आहे. तर 10 मिनटामध्ये रवा आणि कुरमुरे छान भिजून सॉफ्ट होतात. कुरमुरेसुद्धा सॉफ्ट झालेत. तर आता हे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तर कुरमुरे पाणी त्यातलं काढून टाकायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. कुरमुरे लगेचच सॉफ्ट होतात. यानंतर यामध्ये रवा घालायचा. तर रवा मी पाण्यासकट सगळा इथे घातला आहे. आता त्याच वाटीने यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि हे वाटून घ्यायचं आहे. यामध्ये आपण आज दही वापरणार नाही आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धी वाटी इथे दही घालू शकता. तर हे पहा मी असं वाटून घेतलं आहे. अगदी स्मूथ असं हे पीठ आपलं तयार झालं आहे. वाटताना यामध्ये मी फक्त 1 वाटी पाणी घातलं होतं. तर हे बाउलमध्ये आपण काढून घेऊया. आता यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे. त्याच वाटीने इथे मी मोजून 1 वाटी तांदळाचं पीठ घालते. आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ घातल्यानंतर हे पहा खूपच घट्ट झालं आहे. तर यामध्ये आपल्याला आता आणखी पाणी घालावं लागेल. तर आता इथे आणखी 1 वाटी पाणी मी घालते. पाणी घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या गुठळ्या याच्यातल्या काढून घ्यायच्या आहेत. तर इथे पाहू शकता हे पीठ अगदी व्यवस्थित तयार झालं आहे आणि आत्तापर्यंत यामध्ये मी 2 वाट्या पाणी घातलं. तर हे पहा अगदी परफेक्ट आहे. तर याचे आपण आज डोसे बनवणार आहोत. तर इतपत हे आपल्याला घट्ट हवं आहे. पाहू शकता तव्यावर घातल्यानंतर ते आपोआप पसरेल इतपत आपल्याला हे डोशाचं बॅटर घट्ट हवं आहे. पहा याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. हे थोडंसं असं चमच्याने मी मिक्स करून घेते. पुन्हा याची एकदा कन्सिस्टन्सी तुम्ही पाहून घ्या. असं आपल्याला पीठ याचं हवं आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठसुद्धा मिक्स करून घेऊया. आणि आज यामध्ये आपण दही, इनो, सोडा असं काहीही वापरलं नाही आहे. तर हे काही न वापरता आज आपण याचे डोसे बनवणार आहोत. तर तवा इथे मी गरम करून घेतला छान. आता याला तेल लावून घ्यायचं. अगदी थोडंसं तेल मी लावून घेतलं. यानंतर 1 चमचा पीठ घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. तर या डोस्याला इनो किंवा सोड्याशिवाय सुद्धा मस्त जाळी येते. यामध्ये आपण कुरमुरे घातलेत त्यामुळे याला छान जाळी येते. तर एका बाजूने थोडेसे ब्राऊन झाल्यानंतर आपण उलटून घेऊया. तर अगदी झटपट हे डोसे तयार होतात. पीठ फर्मेंट करायची गरज लागत नाही अजिबात. तर दोन्ही बाजूने पहा डोसा मस्त मी भाजून घेतला. आता आणखी एक आपण डोसा बनवूया. तर इथे तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला इथे 2 वाट्या पाणी लागतं हे पीठ तयार करण्यासाठी आणि हे तव्यावरती घातल्यावरती आपोआप पसरेल इतपत हे पातळ पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे. एका बाजूनी जाळी आल्यानंतर हा डोसा उलटून घ्यायचा.
आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा किंचित ब्राऊन रंग आल्यानंतर डोसा हा काढून घ्यायचा. अगदी झटपट हा डोसा तयार होतो. एकानंतर एक तुम्ही हे डोसे झटपट नाश्त्यासाठी बनवू शकता. तर असेच आता आपण सगळे डोसे तयार करून घेऊया. तर इथे पहा, सगळे डोसे तयार आहेत. अगदी मस्त असा हा नाश्ता आहे. घाईच्या वेळेससुद्धा तुम्ही झटपट हे नाश्त्यासाठी बनवू शकता, टिफिनसाठी बनवू शकता. चटणीबरोबर मी इथे सर्व केलं आहे. तर हा झटपट होणारा नाश्ता तुम्ही नक्की करून पहा. आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर कुरमुऱ्यांपासून झटपट बनणारा हा डोसा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.